पुसदच्या शिक्षण क्षेत्रावर शोककळा. अपघातात महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू. पुसद शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करणारी अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. पुसद येथील व्यंकटेश नगर परिसरातील रहिवासी तथा श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथे इतिहास विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापिका अर्चना महेश पाल यांचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रासह सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 12 मे रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास नागपूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अमरावती येथून पुसदकडे त्यांचे पती महेश पाल यांच्याबरोबर चारचाकी वाहनाने परत येत होत्या. दरम्यान मानोरा घाट परिसरात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन टर्न न होता थेट खोल दरीत जाऊन भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचे पती महेश पाल यांना किरकोळ दुखापत झाली, मात्र प्राध्यापिका अर्चना पाल या गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर त्यांना तातडीने सावंगी मेघे येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले होते. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. प्राध्यापिका अर्चना पाल या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासू, शांत स्वभावाच्या आणि विद्यार्थ्यांना आत्मीयतेने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये तसेच परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 13 मे 2026 रोजी पुसद येथील मोक्षधाम येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती महेश पाल व एक मुलगी असा परिवार आहे. अर्चना पाल यांच्या अकाली निधनामुळे पुसदच्या शैक्षणिक क्षेत्राने एक कर्तव्यदक्ष व विद्यार्थ्यांप्रती समर्पित शिक्षिका गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.